महत्त्वाच्या घडामोडींकडे वळणार आहोत। एकांतात फिरायला जाणाऱ्या किंवा फिरणाऱ्या प्रेमी युगुलांवर कारवाई करण्याच्या आदेशावर टीका झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी काही तासांमध्येच आपला निर्णय फिरवलेला आहे। आता प्रेमी युगुलांना त्रास देणाऱ्यांवर समाजकंटकांवर पोलीस कारवाई करणार आहेत। दिल्लीत झालेल्या बलात्काराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी त्यांच्या हद्दीतल्या सगळ्या पोलीस ठाण्यांना प्रेमी युगुलांवर कारवाईचे आदेश दिले होते। मात्र माध्यमांमधून या निर्णयावर टीका झाली, त्यामुळे पोलिसांनी आदेश फिरवला। आता जोडप्यांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे असं म्हटलं जात आहे। शिवाय निर्जन ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। अगोदर पोलिसांनी जोडप्यांवर कारवाईचे आदेश दिलेले होते, मात्र जेव्हा माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात टीका झाली या निर्णयावर, तेव्हा भूमिका पोलिसांनी बदलली आणि पोलीस आता जोडप्यांचे बॉडीगार्ड बनणार आहेत। शिवाय निर्जन स्थळी सुद्धा पोलिसांची गस्त वाढवली जाणार आहे। एकांतात फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रेमी युगुलांवर कारवाई करण्याच्या आदेशावर टीका झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी काही तासांमध्येच आपला निर्णय फिरवलाय। आता प्रेमी युगुलांना त्रास देणाऱ्यांवर समाजकंटकांवर पोलीस कारवाई करणार आहेत। दिल्लीत झालेल्या बलात्काराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी त्यांच्या हद्दीतल्या सगळ्या पोलीस ठाण्यांना प्रेमी युगुलांवर कारवाईचे आदेश दिले होते। मात्र जेव्हा माध्यमांमधून या निर्णयावर टीका झाली त्यावेळी पोलिसांनी आदेश फिरवला आणि आता जोडप्यांना त्रास देणारे जे आहेत समाजकंटक, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं म्हटलंय। शिवाय निर्जन ठिकाणी पोलिसांची गस्त सुद्धा वाढवण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आलेले आहेत। लोणावळ्यात बिग बॉसचा स्टुडिओ जळून खाक झालेला आहे। आज पहाटे 4:45च्या सुमारास स्टुडिओला आग लागल्याचं निदर्शनास आलं। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। बिग बॉसच्या 6व्या सीझनचं शूटिंग सध्या या स्टुडिओमध्ये सुरू होतं। सुदैवानं या आगीत जीवितहानी झाली नाही, पण मोठ्या प्रमाणात वित्तहानीचं वृत्त आहे। नुकतीच बिग बॉसच्या 5व्या सीझनची विनर टीव्ही कलाकार उर्वशी ढोलकिया ठरली होती। सीझन 6 या मालिकेतील इविक्शन शूटिंगचं सेट आणि फिनाले शूटिंगच्या सेटला आग लागलेली आहे। ही आग शॉर्ट सर्किटने लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मुंबईमध्ये आणखी एका सी लिंकला मंजुरी मिळालेली आहे। वर्सोवा वांद्रे सी लिंकचा मार्ग मोकळा झालेला आहे। वर्सोवा वांद्रे सी लिंक प्रकल्पाला अखेर सीआरझेडची मान्यता मिळालेली आहे। 10 किलोमीटर लांबीच्या वर्सोवा वांद्रे सी लिंक प्रकल्पाची किंमत 4045 कोटी इतकी आहे। वर्सोवा वांद्रे सी लिंक प्रकल्पाला सीआरझेडची मान्यता मिळालेली आहे, त्यामुळे हा दुसरा सी लिंक आहे ज्याला मंजुरी मिळालेली आहे। 10 किलोमीटरच्या वर्सोवा वांद्रे सी लिंकची किंमत 4045 कोटी इतकी असणार आहे। मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा पडद्यामागचा सूत्रधार आरोपी डेव्हिड हेडलीला 35 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। अमेरिकेच्या शिकागो कोर्टानं हेडलीला शिक्षा सुनावली आहे। नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट हेडलीनंच रचला होता। हल्ल्यापूर्वी हेडलीनं मुंबईची रेकीही केली होती। अमेरिकेत जन्मलेला हेडली केवळ लष्कर ए तय्यबाचाच नाही, तर अल कायदा या दहशतवादी संघटनेसाठी अनेक वर्षांपासून काम करत होता। डेव्हिड हेडली नेमका आहे कोण पाहूया, नजर टाकूया। डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद सईद गिलानी, पाकिस्तानी अमेरिकन नागरिक, अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डीसी मध्ये जन्म, मुंबई 26/11 हल्ल्याचा सूत्रधार, मुंबई हल्ल्यापूर्वी मुंबईतल्या अनेक महत्वाच्या ठिकाणांची त्यानं रेकी केलेली होती। लष्कर ए तय्यबाला हल्ल्यासाठी आर्थिक मदत त्यानं केली। दरम्यान हेडलीचं भारताला हस्तांतरण अद्याप शक्य असल्याचं अमेरिकेचे अटर्नी गॅरी शॅपिरो यांनी म्हटलेलं आहे। हेडली अमेरिका आणि अन्य सरकारांना सहकार्य करत असल्यानं त्याच्या हस्तांतरणाला विरोध केलाय। मात्र त्यानं भविष्यात सहकार्य करणं बंद केलं तर हस्तांतरण केव्हाही होऊ शकतं असं शॅपिरो यांनी म्हटलेलं आहे। अशा प्रकारची तरतूद हेडलीच्या माफीनाम्यात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे।
तालिबानी समर्थक नेत्यांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध आहेत असा आरोप केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी। या प्रकरणी भाजपनं स्पष्टीकरण देण्याची मागणी मलिक यांना केली आहे। तालिबानी समर्थक नेते मौलाना फैजुल रहमान यांच्यासोबत 2005 साली लालकृष्ण अडवाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिप नेत्यांची दिल्लीच्या कार्यालयामध्ये गुप्त अशी बैठक झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय। या बैठकीत काय झालं ते उघड करावं अशी मागणीही त्यांनी केलेली आहे। ये स्पष्ट है कि भारतीय जनता पार्टी और संघ परिवार के बहुत सारे सदस्यों का लिंक बहुत सारी आतंकवादी घटनाओं में रहा है। भारतीय जनता पार्टी आतंकवाद को लेकर आज आंदोलन खड़ा कर रही है, पाकिस्तान के हवाले दे रही है। एक सवाल हम भी पाकिस्तान जो तालिबानी समर्थक रहे हैं, उन्होंने जून 2005 में जब वो भारत दौरे पर आए, दिल्ली के संघ मुख्यालय में उनके साथ बैठक हुई। उसमें विश्व हिंदू परिषद और संघ परिवार के बहुत सारे नेता थे। 3 घंटा बैठक चली। उस बैठक में क्या चर्चा हुई? नवाब मलिकांच्या या खळबळजनक आरोपांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी चांगला समाचार घेतला। झी 24 तासवर त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया। नवाब मलिक यांना आता गुप्तचर खात्यामध्ये भरती करण्याची आवश्यकता आहे आणि आता अशा लोकांना शरद पवार साहेबांनी आवरायला हवा आहे। हे असा आरोप करणाऱ्या लोकांनी अडवाणीसारख्या एका राष्ट्रीय गृहमंत्री पदावर उपपंतप्रधान या पदावर काम केलेल्या व्यक्तीबद्दल यांनी असा आरोप करणे हे तर हास्यास्पद आहे। खरं तर आता यांची डोके तपासायची वेळ आली आहे। आता असं यांचे स्वतःचे त्या लोकांशी संबंध असतील कदाचित आणि ते यांना काही माहिती देत असतील तर हे तपासायची गरज आहे। यांची नार्को टेस्ट केली पाहिजे। जर या नवाब मलिकची नार्को टेस्ट केली तर यांच्या ओठात काय आणि पोटात काय हे बाकी येईल। नवाब मलिक नार्को टेस्टला तयार असतील तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तो पैसे द्यायला तयार आहोत। राज ठाकरेंच्या धमक्यांना न जुमानता फेरीवाल्यांनी मोर्चा काढल्यानं मनसेचा आणखी एक धमकीवजा इशारा केवळ इशाराच ठरला। मनसेच्या स्थापनेपासून राज यांनी अनेकदा इशारे आणि धमक्या दिल्या, पण त्यातले अनेक मुद्दे तडीस नेण्यात मनसेला यश आलेलं नाही। त्यामुळे मनसेच्या अर्थातच राज ठाकरेंच्या धमक्या म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात अशी गत होऊ लागली आहे। हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ना त्यांच्यावरती देखील याच्या पुढे लक्ष ठेवलं जाणार की रस्ता बांधल्यानंतर पुढची 10 वर्ष जर त्या रस्त्याला काही झालं, पुन्हा मैदानामध्ये बांबू आहेतच। मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्याच सभेत राज साहेबांनी दिलेला हा पहिला इशारा। त्यानंतर 2 निवडणुका झाल्या। नाशिकमध्ये सत्ताही काबीज केली, पण नाशिकसह अनेक शहरातले ना खड्डे दूर झाले ना ठेकेदारांना बांबूची दहशत बसली। नाही म्हणायला दादरमध्ये काही ठिकाणी उठाबशा काढायला लावल्या तेवढ्याच। जी गत खड्ड्यांची तीच मल्टिप्लेक्स विरोधातल्या धमकीची। ऐकूया साहेबांचा दुसरा इशारा। 11 तारखेपासून उद्यापासून प्रत्येक थिएटरवरती जायचं महाराष्ट्रात आणि जिकडे मराठी चित्रपट दाखवत नसतील अशा थिएटरची यादी नाही होईल। गोष्टी कळत नाही, त्यांना फक्त खेळ आणि फटाक एवढे दूर, त्याशिवाय सुधारणा नाही। मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाइम मिळत नसल्यामुळे हा इशारा दिल्यानंतर एखाद दुसऱ्या ठिकाणी खळखटाक झालं, पण मल्टिप्लेक्समधली मराठी चित्रपटांची अवस्था काही बदलली नाही। 6 महिन्यांपूर्वी मनसेनं टोल विरोधात असं काही आंदोलन छेडलं की आता टोल बंद होणार की काय अशीच परिस्थिती होती। राजसाहेब तेव्हा काय म्हणाले होते? आजपासून जोपर्यंत राज्य सरकार या संपूर्ण गोष्टीमध्ये पारदर्शकता आणत नाही, लोकांना कुठच्या गोष्टी सांगत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याही नागरिकाने आजपासून टोल भरायचा बंद करावा। कोणीही टोल देऊ नये। मनसेनं टोल नाक्यांवर सर्वेक्षण केलं। टोल वसुली प्रकरणी राज मुख्यमंत्र्यांना भेटले। नाक्यांवर इलेक्ट्रॉनिक बोर्डावर माहिती मिळाली।
पण अजूनही प्रवाशांना टोलचे पैसे भरूनच ती वाचावी लागते. एरवी महाराष्ट्राच्या पलीकडे फारसं न पाहणाऱ्या राज यांनी अचानक राष्ट्रीय मुद्द्यात उडी घेतली. त्यावेळी धमकीचा मुद्दा होता पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडू. पाकिस्तानी कलावंतांना इकडे आणून तुम्ही काय सांगतात आम्हाला? येणाऱ्या नव्या पिढ्यांना तुम्ही काय सांगणार आहात? आता जे झालं ते झालं. परत अशा प्रकारचा कार्यक्रम कुठच्याही गोष्टींसाठी कुठच्याही चॅनलने जर समजा केला आणि त्याच्यानंतर जे काही त्यांचं बरं वाईट होईल याला जबाबदार आम्ही नसणार, सरकार असेल. बोनी कपूर यांच्या कथित माफीनाम्यानंतर राज साहेबांचा विरोध मावळला. पाकिस्तानी कलावंतांसह सुरक्षेत्र निर्विघ्न पार पडलं. त्यानंतर पाकिस्तानचे हॉकी खेळाडू मुंबईत येऊनही गेले. तेव्हा ना मनसेचा विरोध दिसला ना साहेबांचा आक्रमक बाण आहे. आणि हा इशारा अगदी काही दिवसांपूर्वीचा. फेरीवाले काहीतरी मोर्चा काढणार आहेत आझाद मैदानवर. जर आझाद मैदानवरती या फेरीवाल्यांनी पोलिसांच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात म्हणजे महानगरपालिकेच्या विरोधात जर अशा प्रकारचा मोर्चा काढून जर ताकद दाखवली तर त्या मोर्चानंतर त्या दिवशीपासून प्रत्येक फुटपाथवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद काय असेल ही फेरीवाल्यांना कळून चुकेल. या इशाऱ्याला न जुमानता फेरीवाल्यांनी आंदोलन केलंच. राज यांच्या इशाऱ्यानंतर मुंबईत काही ठिकाणी फेरीवाल्यांचा बंदोबस्त झालाय खरा, पण मुंबईकरांची अजून तरी अनधिकृत फेरीवाल्यांपासून मुक्तता झालेली नाही. मात्र या निमित्तानं महाराष्ट्र बदलण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंच्या या धमक्या आता फुसका बार ठरू लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा मॉर्निंग न्यूज. औरंगाबादमधून ब्रेकिंग न्यूज आहे. 23 वर्षाच्या तरुणीचं अपहरण झालेलं आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आलेला आहे. 2 जणांना पकडण्यात यश आलंय आणि 2 जण फरार असल्याचं आत्ता तरी कळतंय. पण अत्यंत भयंकर बातमी, औरंगाबादमध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडलेली आहे. 23 वर्षाच्या तरुणीला तिचं अपहरण झालं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार झालेला आहे. आमचे प्रतिनिधी औरंगाबादचे विशाल करोळे दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत. विशाल, काय सांगाल? अजून सुद्धा सातत्यानं सामूहिक बलात्काराच्या, अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना घडताना दिसतातच आहेत आणि आता ही औरंगाबादची घटना सुद्धा धक्कादायक आहे. काय सविस्तर माहिती आहे? मनाचा फरका उडवणारी अशीच ही घटना आहे. काल पहाटेच्या सुमारास 2 ते 3 वाजता एका मुलीला फरफटत नेऊन 4 नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. औरंगाबादच्या बायजी नगर भागातील बसई नगर इथं हा भाग आहे. तिथून मुलगी रस्त्यावर जात होती की काय करत होती याबाबत अजून सविस्तर माहिती मिळाली नाही. मात्र तिथे 3-4 तरुण होते. या 4घांनी तिला फरफटत नेला, एका घरात नेला आणि तिथे त्याच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तरुणीने आरडाओरड केली असता स्वाधीन केले आणि त्यातील 2 आरोपी पळून जाण्यात यशस्वी राहिले. तर सगळ्यात महत्वाची याच्यात एक गोष्ट आहे, राम बोडखे म्हणून एक आरोपी आहे. हा राम बोडखे औरंगाबादच्या गाजलेल्या मानसी देशपांडे हत्ये प्रकरणीही आरोपी होता. त्यावेळेस न्यायालयानं त्याची नुकतीच निर्दोष सुटका केली आहे आणि आज अजून या प्रकरणात राम बोडखेचं नाव आलंय. कुठेतरी सराईत गुन्हेगारांकडूनच असे गुन्हे होत आहे असंच आपल्याला प्रथम दर्शनी दिसतंय. सुवर्णा. नक्की विशाल, तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. अधिक माहिती सातत्यानं या सगळ्या संदर्भातली आम्ही आपल्याकडनं घेत राहणार आहोत. औरंगाबादच्या बायजीपुरा या भागामध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडलेली आहे आणि ज्या आरोपीवर संशय व्यक्त केला जातोय तो आरोपी आधीही औरंगाबादमध्ये मानसी देशपांडे हत्या प्रकरण जे घडलेलं होतं त्या घटनेमध्ये सुद्धा आरोपी होता. 2 आरोपी अटकेत आहेत, 2 आरोपी फरार आहेत. औरंगाबादहून ही धक्कादायक बातमी सकाळीच. तुमच्या लग्न समारंभामध्ये कुणी अनोळखी मुलगा फिरताना दिसत असेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण अशाच मोठ्या लग्न समारंभामध्ये चांगले कपडे घालून एक 8 वर्षीय तर दुसरा 13 वर्षीय असे 2 भाऊ घुसतात. लहान मुलं म्हटली की कुणीही कधीही संशय घेत नाहीत. याचाच फायदा घेऊन चांगले कपडे घालून 2 मुलं मोठ्या ऐवजावर डल्ला मारून फरार होतात. या 2 मुलांना वागळे पोलिसांनी अटक केली आहे. असं अनेक कारनामे मुंबई आणि ठाणे परिसरात या जोडीनं केलेले आहेत. महत्वाचं म्हणजे यांचे आई वडीलही यात सामील असल्याचं समजतंय. ते कुठल्याही स्टेशनवर राहतात आणि या दोघांना पकडल्यानंतर आई वडील फरार आहेत. पोलीस यांचा तपास घेत आहेत. ठाण्यातील एका लग्न समारंभामध्ये जवळपास 1.5 लाखाचा ऐवज यांनी लुटलेला आहे.
चांगले कपडे परिधान करून लग्नाच्या समारंभात सामील होतात आणि ज्या लोकांची पर्स वगैरे आहे त्याच्यावर नजर ठेवून त्यांची नजर चुकून ती घेऊन पळून जातात. पंढरपूरच्या विठोबाचे काही मौल्यवान दागिने लंपास झाल्याची धक्कादायक बातमी झी24 तासनं दाखवली होती. त्यानंतर आता विठ्ठल मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू निकृष्ट दर्जाचे असल्याचं उघड झालंय. खुद्द विधी आणि न्याय खात्याच्या अहवालातच पंढरीचं हे वास्तव उघड झालंय. पंढरपूरचा विठोबा म्हणजे कोट्यवधी वारकऱ्यांचं आराध्य दैवत. आपल्या लाडक्या दैवताचा प्रसाद वारकरी मनोभावे घेतात. मात्र झी24 तासनं विठ्ठलाचे दागिने लंपास झाल्याची धक्कादायक बातमी उघड केल्यानंतर आता प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू किती निकृष्ट दर्जाचे असतात हे उघडकीस आणलंय. अत्यंत निकृष्ट तेलात या लाडवांची निर्मिती केली जाते. तसंच ज्या ठिकाणी हे लाडू तयार केले जातात ती जागाही अत्यंत अस्वच्छ आहे. खुद्द विधी आणि न्याय विभागाच्याच अहवालात पंढरीचं हे वास्तव उघड झालंय. मात्र त्यामुळे कोट्यवधी भाविकांच्या जीवाशी खेळ होतोय. एमटीडीसीचे जे घाण येतं म्हणजे संबंध ड्रेनेज ते तिथं मोठा हौद आहे आणि त्याच्या शेजारीच लाडूचं आहे. हेही आम्हाला थोडंसं वेदना देणार आहे. ते बदललं पाहिजे. विधी आणि न्याय खात्याच्या अहवालाला मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. मात्र मंदिर प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे भाविकांच्या जीवाशी मात्र खेळ होतोय. पंढरीत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मंदिर समितीकडून लाडू दिला जातो. मात्र हा लाडू म्हणजे वारकऱ्यासाठी विठ्ठलाचा प्रसाद. हा प्रसाद निकृष्ट तेलात आणि अस्वच्छ जागेत बनवल्यामुळे हा प्रसाद विष बनलाय आणि हा खेळ मंदिर समितीचं प्रशासन वारकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश शिंदेसह संजय पवार, पंढरपूर. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा मॉर्निंग न्यूज. मॉर्निंग न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण दिवसभरातल्या अजून काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत. झटपट. लोकल गाड्यांच्या 1, 3 आणि 5 दिवसांच्या टुरिस्ट पासमध्ये 25 ते 35 रुपयांची वाढ झालेली आहे. लोकलच्या भाड्यामध्ये झालेल्या वाढीमुळे या पासचे दरही वाढले आहेत. त्यामुळे दुसऱ्या वर्गाचा 1 दिवसाचा पास 75 रुपये झालाय. पहिल्या वर्गाचा दिवसाचा पास 255 रुपयांवर गेलाय. 2014च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेनं तयारी सुरू केली आहे. मनसेच्या रत्नागिरीच्या देवरुखमध्ये झालेल्या सभेत शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली. दहावीतल्या मुलीची छेडछाड आणि नंतर तिच्या भावाला थेट शाळेत जाऊन 15 ते 20 जणांनी मारहाण करण्याचा प्रकार लातूरमध्ये घडलाय. ज्ञानेश्वर विद्यालयात हा प्रकार घडलेला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या कुही दरोडा आणि बलात्कार प्रकरणात 4 आरोपींना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. दरोड्यावेळी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची आरोपींनी कबुली दिलेली आहे. बातमी शिर्डीहून पुढची. गुरुवारचं निमित्त साधत एका अज्ञात साई भक्तानं साईचरणी 1 किलो वजनाचा सोन्याचा तांब्या अर्पण केलाय. 31 लाखांचा हा सोन्याचा तांब्या आहे. काकड आरतीच्या वेळी या अज्ञात साई भक्तानं साईचरणी दान अर्पण केलंय. याआधी 1 चांदीचा आणि 1 सोन्याचा तांब्या सुद्धा भक्तांनी दान दिलेला आहे. त्यात आता या आकर्षक नक्षीकाम असलेल्या सोन्याच्या तांब्याची भर पडली आहे. यावर्षीच्या सुरुवातीला कॅश काउंटिंगमध्ये 16.5 लाखांचं दान साईंच्या झोळीत भक्तांनी केलेलं आहे. आपल्या साऱ्यांचं लाडकं न्यूज चॅनल झी24 तासनं प्रेक्षकांची बांधिलकी जी आहे ती कायम जपलेली आहे. हीच बांधिलकी वाढावी आणि तुम्हाला सुद्धा दिवसभरात ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडतात त्या संदर्भातली मतं मांडता यावेत यासाठी झी24 तासनं नवा उपक्रम सुरू केलाय, कौल महाराष्ट्राचा. या अंतर्गत नमस्कार महाराष्ट्र या सकाळच्या 7च्या बातमीपत्रात आम्ही आपल्याला प्रश्न विचारत असतो आणि त्या तुमची जी काही मतं आहेत त्या संदर्भातली ती जाणून घेत असतो. आजचा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारलेला होता, मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडलीला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती का? महाराष्ट्राने काय कौल दिलाय पहा. 95% लोक म्हणतायत होय आणि 5% लोक म्हणतायत नाही. दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या मॉर्निंग न्यूज मध्ये पाहिल्या बातमीपत्रात आता इथंच थांबतोय. तुम्ही पाहत रहा झी24 तास.